बुधवारचा दिवस होता. पुण्यात पाऊस पडत होता. गौतम गायकवाड नावाचा 24 वर्षांचा तरुण, मूळचा फलटणचा, जो हैदराबादमध्ये फळांच्या व्यवसायात कार्यरत होता, आपल्या 4-5 मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेला होता. गौतम दुपारी 4-4:30च्या सुमारास त्याच्या मित्रांसोबत सिंहगडावर पोहोचला. संध्याकाळचे 6 वाजले असावेत. वातावरण हळूहळू गडद होत होतं आणि पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. याचवेळी गौतमने त्याच्या मित्रांना सांगितलं की त्याला शोषक्रियासाठी जायचं आहे. त्याने आपला फोन मित्रांजवळ दिला आणि तो निघून गेला. काही वेळ गेला तरी गौतम परत आला नाही. मित्र त्याची वाट पाहत होते, पण अंधार पडायला लागला. त्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी त्याला शोधायला सुरुवात केली, पण सिंहगडाचा परिसर त्यांना फारसा माहीत नव्हता. त्यातच धुकं आणि वाऱ्यामुळे आजूबाजूला काही स्पष्ट दिसत नव्हतं. शेवटी त्यांना एका कड्यावर गौतमच्या चपला सापडल्या. या दृश्याने मित्रांच्या काळजात धस्स झालं. त्यांना वाटलं की गौतम दरीत पडला असावा. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने ग्रामीण पोलीस आणि वन खात्याला माहिती दिली. गौतम बेपत्ता होण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलीस, वन विभाग, आपत्कालीन विभाग, स्थानिक तरुण आणि अनुभवी गिर्यारोहक अशी जवळपास 67 लोकांची टीम तात्काळ कामाला लागली. ड्रोनचाही वापर करण्यात आला. हा गट गौतमचा शोध घेण्यासाठी 1000 फूट खोल दरीमध्ये उतरला. ही शोध मोहीम बुधवारपासून सुरू झाली आणि 5 दिवस अविरतपणे सुरू राहिली. शोध कार्यात अनेक प्रश्न उपस्थित झाले. गौतम स्वतःहून गायब झाला का? त्याचे अपहरण झाले होते का? त्याचा अपघात झाला होता की त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता? मधल्या काळात गौतमच्या मित्रांना काही लोकांचे फोन आले. त्या लोकांनी सांगितलं की गौतमने त्यांच्याकडून लाखो रुपये उधार घेतले आहेत. या फोन कॉल्स नंतर प्रकरण वेगळ्या दिशेला जाऊ लागले. हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले. दुसरीकडे पोलिसांना खेडशिवापूर टोल नाक्यावर एका CCTV फुटेजमध्ये एक व्यक्ती दिसली, जी गौतमसारखी दिसत होती, जो गाडीच्या मागे लपून चालत होता. मात्र जेव्हा तो गायब झाला होता तेव्हा त्याने पिवळ्या रंगाचे जॅकेट घातलं होतं, तर CCTV मधील व्यक्तीने वेगळ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं. यामुळे गोंधळ वाढला. गौतमच्या पालकांनी सांगितले की त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि त्यांच्या मुलाच्या बेपत्ता होण्यामागे पैशांचं कारण नाही. या सर्व घटनांमुळे पोलीस आणि बचाव पथकाची डोकेदुखी वाढली होती. अखेर 5 दिवसांनी रविवारी संध्याकाळी 7च्या सुमारास गौतम तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या मागील बाजूस सापडला. तो जिवंत होता, पण पूर्णपणे थकलेला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गौतम सापडल्यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला, पण तो कुठे होता? त्याने 5 दिवस काय केलं? या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांनाच हवी होती. एका वाहिनीने गौतमची मुलाखत घेतली. त्यात त्याने जे काही सांगितलं ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. त्याची कहाणी एका चित्रपटातील कथेसारखी वाटत होती. गौतमने सांगितलं की तो एका कुत्र्याला वाचवण्यासाठी गेला होता, जो कड्यावरून खाली पडत होता. त्याला वाचवताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. तो फार खोलवर गेला नव्हता, पण वरचा रस्ता निसरडा असल्याने त्याला परत येता आले नाही. अंधार पडला आणि त्याला भीती वाटू लागली. त्याने गौतमला धरून खाली जायचा प्रयत्न केला, पण अंधारामुळे तो खाली जात होता की वर हे त्याला कळाले नाही. तो थकून एका ठिकाणी बसला आणि त्याला झोप लागली. तो बेशुद्ध झाला. तो म्हणाला की त्याला जेव्हा जाग आली तेव्हा सर्वत्र अंधार होता. त्याच्या दाढी आणि केसांमध्ये किडे शिरले होते. त्याने त्याच्या पर्समधील कात्रीने केस कापले आणि ब्लेडने दाढी केली. तो म्हणाला की त्याच्याकडे फळांचे बॉक्स कापण्यासाठी नेहमी कात्री आणि ब्लेड असते. हे सगळं करताना त्याचे सर्व केस गळाले. 5 दिवस तो फक्त पावसाचे पाणी तोंडावर पडत होते तेच पिऊन जिवंत होता. त्याला अन्न मिळाले नाही. त्याने सांगितले की त्याचे डोके दुखत होते आणि तो थकून थकून चालत होता. शेवटी त्याला काही माणसं दिसली आणि त्याने त्यांना हाक मारली. ती माणसं त्याला शोधत होती आणि त्यांनी त्याला वर आणले. गौतमने सांगितलेल्या या कथेवर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. काही प्रश्न गंभीर शंका निर्माण करतात. 5 दिवस तो पाण्यावर जगला. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एखादी व्यक्ती पाण्याशिवाय 3 ते 6 दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. फक्त पावसाचे पाणी पिऊन 5 दिवस जगणे जवळपास अशक्य आहे. गौतमचा वेशभूषेतील बदल. गौतम जेव्हा बेपत्ता झाला तेव्हा त्याच्या तोंडावर दाढी होती आणि त्याने पिवळ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं. जेव्हा तो सापडला तेव्हा तो क्लीन शेव केलेला होता आणि CCTV फुटेजमधील व्यक्तीने वेगळ्या रंगाचे जॅकेट घातलं होतं. जर तो दरीत पडला होता तर त्याने दाढी आणि कपडे कसे बदलले? गौतमने कुत्र्याला वाचवण्याच्या केलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह आहेत. त्याला विचारले असता त्याने सांगितलं की त्याच्याकडे घरी कुत्रे नाही, पण त्याला कुत्रे आवडतात. गौतमच्या बेपत्ता होण्यानंतर पैशांच्या व्यवहाराची चर्चा सुरू झाली होती. त्याच्यावर कर्ज होते का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. या सर्व गोष्टींवरून असे दिसते की गौतमने स्वतःहून बेपत्ता होण्याचा बनाव केला असावा.
सिंहगडाच्या दरीमध्ये लपून बसण्याऐवजी तो दुसऱ्या ठिकाणी गेला असावा आणि नंतर बातम्या व्हायरल झाल्यावर त्याला ओळख लपवायची होती, त्यामुळे त्याने वेश बदलला आणि परत सिंहगडावर येऊन सापडल्याचं नाटक केलं असावं. पुणे ग्रामीण पोलीस गौतमची स्टेटमेंट नोंदवणार आहेत. या घटनेमधील खरं सत्य काय आहे हे येणाऱ्या काळात समोर येईल. तुम्हीच विचार करा. गौतमने सांगितलेली ही कथा ऑस्करला लाजवेल अशी आहे. हे प्रकरण नक्कीच एक बनाव वाटत आहे, पण तो बनाव उघड होतो का हे पाहण्यासाठी आपल्याला अजून काही दिवस थांबावे लागेल. दरम्यान या प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा. धन्यवाद.